उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत काही तरुणांची पार्टी सुरू होती। या पार्टी दरम्यान अचानक एक तरुण मध्येच उठला आणि त्याने हवेत फायरिंग केली। या फायरिंग दरम्यान एक गोळी त्याच्या साथीदाराला लागल्याची घटना आता उघडकीस आली आहे, ज्यामुळे त्याच्या साथीदाराचा जागीच मृत्यू झाला। महेश जानू उर्फ राजन हेडकर, वय वर्ष 20 असे या तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर मृत तरुणाचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। उल्हासनगरच्या महाराळ गावात ही घटना घडली आहे। या घटनेत महाराळ गावातील एका खाणीच्या ठिकाणी हे तरुण पार्टीला गेले होते। साधारण 15 ते 20 तरुण या पार्टीत सहभागी झाले होते। या पार्टीत मजा मस्ती सुरू असताना एक तरुण मध्येच उठतो आणि बंदूक काढून हवेत फायरिंग करतो। साधारण 2 राऊंड फायरिंग हा तरुण त्याच्या बंदुकीतून करतो। त्यानंतर एक गोळी तो थेट महेश जानूच्या छातीत मारतो, त्यामुळे महेशचा जागीच मृत्यू होतो। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 2 राऊंड फायरिंग हवेत करतो, त्यानंतर तिसरी गोळी तो थेट महेशच्या छातीत मारतो अशी माहिती आहे। या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे। या पार्टीत 15 ते 20 तरुण सहभागी झाल्याची माहिती आहे। या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी त्यांनी घटनास्थळाची तपासणी करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता। महेशची ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा अंदाज टिटवाळा पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी आरोपी फरार झाले आहेत। पोलीस या आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत।